मित्रांनो, बडवायझर कंपनी फक्त अमेरिकन मार्केटमध्ये वर्षाकाठी 960 करोड लिटर बियर विक्री करते आणि अमेरिकेत बडवायझर, करोना, मिलर अशा छोट्या मोठ्या मिळून साधारण 1400 ब्रेवरीज आहेत. तर अशा 3000 ब्रेवरीज युरोपियन मार्केटमध्ये आहेत. ब्रेवरीज म्हणजे अशी इमारत जिथे बार्लीवरती प्रोसेसिंग करून बियर बनवतात. जनरली बार्लीपासून बियर बनवली जाते अगदी 8000 वर्षापासून. पण अगदी कोणत्याही स्टार्च मॉलिक्युल असलेल्या ग्रेन पासून बियर बनवता येते. आणि हल्ली तर होम ब्रिविंग आणि क्राफ्ट बिअरच्या ट्रेंडमुळे या बाबतीत खूपच प्रयोग केले जात आहेत. बियर मधील एल आणि लागर असे दोन प्रकार खूपच पॉप्युलर आहेत. पण पोर्टर, स्टाउट, बॉक इत्यादी काही प्रकार आहेतच. या बियर मधील एल हा प्रकार खूपच रोबस्ट आहे. म्हणजे फ्लेवर आणि टेस्टच्या बाबतीत हा प्रकार खूपच स्ट्रॉंग आहे. ही बियर फुल बॉडीड आणि क्लाउडी असते. तर लागर बियर लाईट आणि क्रिस्प असते. क्लिअर अपीअरन्स असणारी ही बियर स्वीटनेस आणि बिटरनेसच्या बाबतीत बॅलन्स्ड असते. इंडियन मार्केटमध्ये लागर बियर खूपच छान बिझनेस करत आहे. तर मायक्रो ब्रुवरीजमुळे क्राफ्ट बियर ट्रेंडिंग आहे. बियरच्या मास प्रोडक्शन बाबत या काही महत्वाच्या गोष्टी असल्या तरी होम ब्रुविंग कल्चर अमेरिकन तसेच युरोपियन मार्केटमध्ये वाढत आहे. होम ब्रुविंग म्हणजे डोमेस्टिक वापरासाठी बियर तयार करणं. आपणही अगदी घरच्या घरी बियर बनवू शकतो. बियर बनवणं सोपं असलं तरी हा एक खूपच क्रिटिकल जॉब आहे. बियर बनवण्यासाठी ग्रेन सिरियल्स, हॉप्स, ईस्ट आणि पाण्याची आवश्यकता असते. चला तर मग जाणून घेऊया ही टेस्टी, फ्लेवरफुल आणि रिफ्रेशिंग बियर बनते कशी. मित्रांनो, तुम्ही बघत आहात स्पिरिटेड बेवडा कंपनी. मी तुमचा स्पिरिटेड मित्र राहुल आणि आज आपण जाणून घेणार आहोत बियर बद्दल. बियर बनवण्याच्या प्रोसेसची सुरुवात होते माल्टिंग पासून. माल्टिंग म्हणजे धान्यामधील स्टार्च, एन्झाईम आणि प्रोटीन पासून फर्मेंट करता येईल अशी शुगर बनवणे. ग्रेन हायड्रेट करून जर्मिनेट केले जातात, म्हणजेच अंकुरित केले जातात. यानंतर बियरच्या स्टाईलनुसार ड्राय, टोस्ट किंवा रोस्ट करून किल्निंग केले जाते. तयार झालेली माल्ट यानंतर ग्राइंडरमध्ये भरडली जाते. यातून मिळणाऱ्या जाडसर पावडरला ग्रिस्ट असे म्हणतात. ही ग्रिस्ट मॅशिंगसाठी आता तयार असते. मॅशिंग म्हणजे ग्रिस्टमधील जास्तीत जास्त शुगर गरम पाण्याचा वापर करून वेगळी करणे. मॅशिंगच्या इन्फ्युजन आणि डिकॉक्शन अशा दोन पद्धती आहेत. इन्फ्युजन पद्धतीत ग्रिस्ट आणि गरम पाणी मिसळून मॅश तयार केले जाते. या मॅशवरून गरम पाणी फवारून मिळालेले लिक्विड वेगळे केले जाते. मॅशवरून गरम पाणी फवारण्याच्या या प्रकाराला स्पार्जिंग असे म्हणतात, जे धान्यामधील जास्तीत जास्त शुगर वेगळी करते. स्पार्जिंग ही प्रोसेस जितकी जास्त केली जाते तितकी मिळालेल्या वर्टची क्वालिटी कमी होते. डिकॉक्शन पद्धतीने मॅशिंग प्रक्रियेत मॅश कुकरचा वापर केला जातो. मॅश कुकरमध्ये ग्रीस्ट आणि गरम पाणी मिसळून तयार झालेली मॅश कंपॅरेटिव्हली जास्त तापमानावरती गरम केली जाते. यानंतर ही मॅश मोठ्या टाकीमध्ये मिसळली जाते. यातून मिळणारे लिक्विड वेगळे केले जाते. इन्फ्युजन पद्धतीने मॅशिंगसाठी 2 ते 2.5 तासांचा कालावधी लागतो. तर डिकॉक्शन पद्धतीने 5 ते 6 तासानंतर वर्ट वेगळी केली जाते. या प्रक्रियेनंतर शिल्लक राहिलेला चोथा पाळीव जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरला जातो. मॅशिंगची डिकॉक्शन ही पद्धत लागर बनवण्यासाठी वापरली जाते. याचं कारण असं की लागर बनवण्यासाठी शुगर कॉन्टेंट कमी असलेल्या माल्ट वापरल्या जातात. त्यामुळे या माल्टमधील जास्तीत जास्त शुगर उष्णतेचा वापर करून मिळवणे गरजेचे असते. मॅशिंग प्रक्रियेनंतर मिळालेल्या वर्टमधील पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच वर्ट डिसइन्फेक्ट करण्यासाठी उकळली जाते. वर्ट उकळत असतानाच यामध्ये हॉप्स ऍड केले जातात. हॉप्स तसे फ्रेश, ड्राय आणि पॅलेट फॉर्म मध्ये बाजारात उपलब्ध आहेत. वर्ट उकळायला सुरुवात झाल्यानंतर मिसळले जाणारे हॉप्स वर्टचा स्वीटनेस बॅलन्स करतात, तसेच वर्ट क्लॅरिफाय करतात. वर्ट उकळत असतानाच शेवटच्या 10 मिनिटात पुन्हा एकदा हॉप्स ऍड केले जातात, जे फ्लेवरिंगचे इम्पॉर्टंट काम करतात. हॉप्स मधील अल्फा, बीटा ऍसिड्स आणि रेझिन्स यामुळे बियर जास्त काळ टिकून राहते. तर इसेन्शियल ऑइल आणि अरोमा यामुळे बियर रिफ्रेशिंग आणि फ्लेवरफुल होते. यानंतर ही वर्ट फिल्टर केली जाते आणि फर्मेंटेशन टँकमध्ये पाठवली जाते.
बिअरच्या स्टाईलनुसार बिअरच्या फर्मेंटेशन पद्धतीत बदल दिसून येतो. लागर बिअर बॉटम फर्मेंटेशन पद्धतीने बनवले जाते. यासाठी सॅक्रोमायसिस पॅस्टरिनस हे ईस्ट वापरले जाते. हे ईस्ट कमी तापमानात काम करत असल्याने फर्मेंटेशनसाठी जास्त वेळ लागतो. हे ईस्ट वटच्या तळाशी जमून वटमधील शुगरपासून अल्कोहोल बनवते. एल्स बनवण्यासाठी टॉप फर्मेंटिंग ईस्ट सॅक्रोमायसिस सेरेविसी वापरले जाते. हे ईस्ट वटच्या सरफेसवरती जमा होऊन शुगरपासून अल्कोहोल बनवते. हे ईस्ट कंपॅरेटिव्हली जास्त तापमानात काम करत असल्याने फर्मेंटेशन प्रक्रिया 2 ते 3 दिवसांमध्ये पूर्ण करते. फर्मेंटेशन प्रक्रियेनंतर वटला ग्रीन बिअर म्हणतात. या ग्रीन बिअरचे कंडिशनिंग करणे गरजेचे असते. कंडिशनिंग दरम्यान बिअरमध्ये ड्राय हॉप्स, शुगर आणि ईस्ट ऍड केले जातात. यामुळे बिअरमधील CO2 तसेच अल्कोहोलचे प्रमाण वाढते आणि बिअरला एक चांगला हेड मिळतो. हेड म्हणजे बिअर ग्लासमध्ये पोर केल्यानंतर बिअरवरती जमणारा फेस. कंडिशनिंगचा कालावधी बिअरच्या स्टाईलनुसार बदलतो. लागर बिअर साधारणपणे 1 महिना किंवा जास्त कालावधीसाठी कंडिशनिंग केली जाते. यानंतर ही बिअर फिल्टर केली जाते आणि पॅकेजिंग करून आपल्यासाठी मार्केटमध्ये उपलब्ध होते. मित्रांनो, ही होती बिअर बनवण्याची प्रक्रिया. आपल्या बिअरच्या टीजर व्हिडिओवरती कमेंट करून अनिलने ट्युबोर्ग बद्दल आणि गौरवने लंडन पिल्सनर बद्दल माहिती देण्याचं सुचवलं आहे. ट्युबोर्ग ही एक डेन्मार्कची कंपनी आहे आणि कार्लसबर्ग कंपनीने या बिअरला अक्वायर केले आहे. ही एक बॉटम फर्मेंटेशन पद्धतीने बनवली जाणारी लागर बिअर आहे. ट्युबोर्ग हे नाव या बिअरला कसे पडले याबद्दल एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. 1880 पासून ही बिअर बनवली जाते आणि जिथे ही बिअर बनवली जायची ती इमारत बांधली जोनास थ्युअस यांनी. हळूहळू या इमारतीची लोकप्रियता वाढली आणि ही जागा एक पार्टी प्लेस बनली. लोकमस्करीने या इमारतीला थ्युअसबर्ग म्हणजे थ्युअसचा किल्ला म्हणू लागले आणि थ्युअसबर्ग आणखी शॉर्ट होऊन बनले ट्युबोर्ग. ट्युबोर्ग ही खूपच क्रिस्प बिअर आहे. पहिल्या सिपमध्ये या बिअरमधील हॉप्सचा बिटरनेस आणि फ्रेशनेस जाणवतो. यानंतरच्या 1-2 सेकंदामध्येच या बिअरमधील स्वीटनेस हा बिटरनेस बॅलन्स करते. कार्लसबर्ग कंपनी इंडियन मार्केटमधील 18% सेल्स कॉन्ट्रीब्यूट करते, ज्यापैकी 80% सेल्स ट्युबोर्ग बिअरमुळे होतो. आता बघूयात लंडन पिल्सनर बद्दल. लंडन पिल्सनर ही बिअर युनायटेड ब्रेवरी बनवते. विजय माल्या यांची ही कंपनी सध्या डियाजेच्या मालकीची आहे. या बिअरच्या नावातच पिल्सनर आहे, म्हणजे ही एक पिल्सनर प्रकारची बिअर आहे जो लागरचाच एक प्रकार आहे. बिअर बद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि तुमच्या मित्रांना शेअर सुद्धा करा. आणि आपल्या स्पिरिटेड बेवडा कंपनी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बेल पण दाबा, म्हणजे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.